हाय एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. काय झालं स्वाती, कुत्रं चावलं का तुला? तर एव्हरीबडे, तर आम्ही तुम्हाला माहितीच आहे सकाळी कुठं आलो होतो. तर आम्ही सकाळी आलो होतो बघा आम्हाला काम बघायला आलो होतो. तर काम ही बघितलं आम्ही. तर काम एकदम फंटास्टिक आहे. काम पण आवडलं, राहण्याची सोय बी झाली. पण तिथं एकच जोडपं लागणार आहे. तर बघू आता काय होईल. आमचं तर चाललंय की सुरुवातीला आपण संगमंगच करू, कारण स्वाती मला सोडून राहील नाही आहे ना. स्वाती मला सोडून राहील नाही. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, आता तिथं एक जोडपं लागणार आहे. बघू जसं होईल तसं होईल. पण तुम्ही इथला काय कशी आहे की सगळ्यांना बोलतील चालते त्यामुळे आपलं मेनू. पण मला काय वाटतं माहिती आहे का, स्वातीनं स्वातीच्या नवऱ्यानं काम करावं, कारण त्याला कामाची सवय पण आहे, जरा थोडीशी गरज पण पण आहे. या असल्या कामाच्या नावावर राहणार तुम्हाला कुठे मुसळ वाटत ठेवलं तरी चालेल. पण या असल्याच म्हणलं मी पहिल्यांदा, त्यामुळे तुम्ही मला महिना आणि मी माझ्या नवऱ्यानं काम केलं तर ते म्हणून बघा आम्हाला गरज आहे, राहतात आहे ती घुसल्या असं. चौराची नाही तसं काय नाही. तुम्हाला करायचं तसं बी करू शकताय. मग राहू का आम्ही दोघं? राहा. आणि तुम्ही? बघू आम्ही कुठेतरी राहणार बिना. मला पण स्वातीला सोडू वाटत नाही एकटीला, आणि मी पण नाही, कारण ही सिटी आहे. आणि सिटीमध्ये कसं असतं, एकामेकाच्या ओळखीचं किंवा जोडीचं असतंय, हे का नाही. तर आम्ही कोणत्या एरियात आलो आहे, तुम्ही ही एरिया ओळखलाच असेल कदाचित. ह्या बिल्डिंगमध्ये आम्हाला काम लागलं आहे. आणि बिल्डिंगमधलं काम पण एकदम फंटास्टिक आणि सुखाचं आहे. इडभट्टीचं गदडं काम करतोय. आणि मग हे तर काहीच कॉमन आहे, नॉर्मलच आहे असं आमच्या जीवाला वाटतं. इथं फक्त का नाही ते पॅसेज म्हणतात ना, पॅसेज ना, तर ते झाडायचं आणि पुसायचं आहे. तर ते आपल्या असं नाही की बाबा आपल्या महा कोण फिरणारच आहे, असं नाही. आपल्या मनानं कधी पण करायचं, कधी पण सुट्टी, काम स्वच्छ करायचं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, कामं स्वच्छ असतात का स्वच्छ असते ते, आहे का नाही. आणि दोघींना केलं तर फटफट होतं. एकीनं झाडलं एकीनं पुसलं तर आमच्या 2-2.5 तासामध्ये आमचं काम जिकडलं तिकडं. तर आता आलो होतो इकडं. आता इथलं सगळं क्लिअर झालेलं आहे. पेमेंटचं तेवढं बाकी आहे, पण ती बघू आता त्यांची मीटिंग होणार आहे. मीटिंग घेते आणि उद्या मीटिंग होईल. आजचा मुक्काम आमचा इथंच आहे. मग त्यांच्या मीटिंगमध्ये आमचं पेमेंट ठरण, नंतर ज्याला किती जण ठेवायचे ते, कारण इथं एका जोडप्यानं काम केलं तर एक जणासाठीच, एका फॅमिलीसाठीच रूम आहे. पण आता आम्ही तर कसं आहे, आमचे जुडवा फॅमिली आहे. एका आईची लेकरं काय तर, आणि काळी काळी भंगार पाखरं. आणि इकडं असं आहे आमचं, ही मला सोडत नाही आणि मला पण हिला एकटीला सोडू वाटत नाही. आणि ह्याच्यामध्ये आमचं 2 नवरं, दोघीचं, हिचा एक माझा एक, त्यांच्यासाठी पण तुझा एक आणि माझा एक, झाले का 2? झाले का नाही 2? हिचा एक आणि माझा एक, ते 2 जण आणि आम्ही 2 जण, चौघांना लेकरं. हां लेकर, हां. आणि आमच्या चौघाचे परत, आमच्या दोघांच्या परत आमच्या 4, हे का नाही, दोघींचे आमचे 4. मग त्यांच्या शिक्षणाचं हे ते बघू आता, ते शाळेचं त्यांचं काय होईल. एक तर इथं जमलं तर इथंच टाकायचं, नाही तर आपलं हाय हॉस्टेलचं पण ठरलेलंच आहे. त्याच्यासाठी जातीचा दाखला लागतोय. तर ती इंदापूरमध्ये कोरांला शाळा बघितलेली आहे आम्ही, हॉस्टेल. बघू जसं होईल तसं. का बघू रील स्टार आली म्हणल्यावर, रील स्टार आली. तसं काय नाही, इथं मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत. स्वातीनं सांगितलंच नाव, सांगायचं नव्हतं की आपण कोणत्या गावात आलोय, पण आता हिनं सांगितल्यामुळं मला सांगावं लागतं. तर आम्ही आलोय बारामतीमध्ये. आणि बारामतीतला इथला एरिया तुम्ही ओळखीचा, मी तुम्हाला आताच म्हणलं होतं की तुम्ही या एरियाला ओळखता का. तर आता ते पण सांगावं लागतं. पण नाव चेंज झालंय ना, दुकानाचं नाव चेंज झालंय. तर इथं कुणाचं दुकान होतं तेवढं मला सांगा कमेंटमध्ये, आहे का नाही. तर आता आलोय, तर कामही बघितलं, रूम बघितली. आता आम्ही 2 जणच आलो होतो. आता छोकुलीच्या पप्पाला आणि भाऊजीला एकदा आता आम्ही घरी गेल्यावर, जसं ह्या साहेब लोकांची मीटिंग होणार आहे तसंच आता आमची पण मीटिंग आम्हाला गेल्यावर घ्यावं लागेल. नवऱ्यानं ऐकू नाहीतर नाही ऐकू. हां, यांची जरी खाजगी असली तरी आमची सरकारी मीटिंग आहे, आम्हाला ते घ्यावंच लागते. नाही घेतली ना तर ते पास नापास ती काहीतरी म्हणतात ना, तसलं असतं ते. 1 मार्कानं 2 मार्कानं जर गेलं ना, त्यांना कटअप जी करून टाकणार आहे. आमचं तरी येडा मी कटअपच करणार आहे, कारण मी जिद्दच ठेवली आहे. घरात बसून भांडण करत बसण्यापेक्षा बाहेर येऊन काम केलेलं काय वाईट आहे. आपल्या बी जीवाला सुख आणि त्याच्या बी जीवाला सुख. मी आता हे फिक्स डोक्यात धरलेलंच आहे. तर आता आलोयच बारामतीला. तर आता आम्ही जाणार आहे बघा पांडुदादाच्या घरी. पांडुदादाच्या घरी जातो, कारण आप्पा पण दवाखान्यात ॲडमिट आहे. आज जाईल उद्या जाईल असं वाटत होतं मला.
पण म्हणलं चला आता आलोय तर आपण हा आम्हाला तसं लगेच माघारी जायचं होतं पण पोचलो आम्ही 5 वाजता. पण आम्ही निघलो होतो लवकर पण पोचायला झाला उशीर झाला पोचायला 5-5:30 वाजला. मग तिथून चहा पाणी नाश्ता त्या ताईंना दिला. आता त्यांना ना व्हिडिओमध्ये घ्यायचं आणि नंतर त्याला हळूहळू त्यांना मी बरोबर का नाही आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी. सध्या तर नाही दाखवायचं आहे का नाही, सध्या तर नाही दाखवायचं पण हळूहळू त्या येतीलच. आणि आता त्यांना आम्हाला इथं काम लावणार आहेत म्हणल्यावर तर विषयच नाही. ते आमच्याकडे एकतरी चक्कर मारणारच आणि त्यांना नाही आमच्याकडे मारले तर आमचं काम झालं आम्ही त्यांच्याकडे जाणार. आणि आप्पा पण ॲडमिट आहे तर त्यांना पण भेटायला जायचं आहे. लवकर जर आलो असतो तर लवकर आम्ही त्यांना भेटून घरी गेलो असतो पण आता काय आम्हाला जमणार नाही. बघू आता आमचा मुक्काम आजचा कुठं आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आता पुढचा. आता आम्ही कुठं निघालोय भ्या वाटतंय व मॅडम कसं आहे दारा की जरा का आमची मजा बघताय. स्वाते हे दारा की बाय पूजा ताई आणि ते चावल्यावर हो बघ आव नाही ह्यांच्या घरी पाहुणे कसं यायचं धर की त्याला अवघड काय साधा अवघड काय पण धर ना त्याला ठेव ना तिकडं आणि चावल्यावर 21 इंजेक्शन कोणी घ्यायचे तू घेणार का. तर आलो बघा पांडुदादाच्या घरी. तर हा पांडुदादाच्या घरी आलो मी स्वाती. त्याला सांगितलं म्हणलं कुत्रा बांधून ठेव नाही तर म्हणलं त्याला आम्हाला 21 इंजेक्शन घ्यायला लागत्याल लगेच. चला कुठे गेलात सगळेजण होय का. तर दवाखान्यात गेल्यात सगळेजण. पूजाताई एकटीच आहे आणि दारात एक वॉचमॅन पण होता. वॉचमॅननं येऊन दिलं नाही आम्हाला. धरा म्हणलं तर धरलं सुद्धा नाही बाई. लेकराचा घामा घुम जीव झाला. अहो नाही म्हणून कधी करा गरीब गायन पोटात पाय असतं नाही काय करत त्याचाच फायदा घेते ती. अहो तुम्हाला काय माहिती. हॅलो काय म्हणता मी मागच्या वेळेस बघितलंच नाही त्याला. नाही अरे पांडुरंग सर नाही का त्यांच्या घरी आली होती सोडायला. कुणींची पाहुणे त्यांचे इथे आली होती सोडायला. सिटी आपलं सिटी या चौकात नाही कधी आली लगेच 5 मिनिटात. हा तू कुठे होय आम्हाला कोण नेईल दवाखान्यात. आम्ही लगेच जाणार आहे आपल्याला भेटायला. कधी पांडुदादा आहे बाई घरातच. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हाऊ आर यू हाऊ डू यू डू. काय पांडुदादा नशीब माझं खोट आहे खोट. सगळं बंद पडलं माझं. आली उद्या आपल्याला भेटायला. मग त्यावेळेस आले असते माझ्याकडे तर आता चालू झालं असते. काय सोड नाही तुमचं बी माझ्यासारखाच खेळ झालेला आहे. आणि वाटलं आपल्यासारखाच कुठाना पांडुदादाचा पण झालाय. डोक्याला टेन्शन असेल. आता आम्हाला आपाकडे कोण घेऊन जायचं. काय आले त्या हाय घेतलीच बारामतीची. आम्ही काम बघायला आलतो. माझं सगळंच बंद पडलंय. मग काम बघायला आलं त्यांना सांगितलं काम आहे इकडं या तुम्हाला. माणसं बोलतात ना रात्र दिवस तीच असतं. तर मग त्या म्हणल्या हाय इथं काम. मी त्यांना काम दाखवलं. काम आहे झाडा पुसायचं लागलंय काम. काय पुसायचं झाडा पुसायचं कुठं बारामती. टेन्शन. तर नाही भेटण्यास कमी केलाय.
पोराच्या हातातला मोबाईल घ्या अगोदर. तर आता काम बघितलं तुम्ही, पांडुदादाच्या घरी गेलेलो बघितलं, तिथं बसलो, चहा पाणी केला. पूजाताई स्वयंपाक करायला लागली होती, पण ते दोघंच होते, बाकी सगळे दवाखान्यात गेलेत. पांडुदादा म्हणलं मी कटिंग करायला जातो, दवाखान्यात काही काम नाही, आपण सकाळी सकाळी जाऊ. मग घरी पण कोण नव्हतं आणि मग म्हणलं कशाला आपल्यासाठी हे करायचं. मग मला पण कम्फर्टेबल होईना तिथं, कारण ते दोघं जणच त्यांच्या घरी आणि बाकीची सगळी दवाखान्यात. मग मला तिथं काही हेच झालं नाही. मग ताई आल्या होत्या, मग ह्यांना फोन केला होता अगोदरच, आम्हाला सांगितलं होतं की दवाखान्यात जावा आणि दवाखान्यातनं आल्यानंतर मला फोन करा, मी न्यायला येईल. मग आता ह्यांच्याकडं आपण आलो आणि तिथं मुक्काम करायचं मला पण योग्यच वाटलं नाही. मग पांडुदादा पण तसंच म्हणलं होतं. मग मी म्हणलं असं पण आणि तसं पण सकाळीच जायचं आहे म्हणलं, नको आता म्हणलं तिथं मुक्काम करायला, आपण ह्या ताईंच्या घरी मुक्काम करू. तर त्या ताईंना आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला आणलं आहे. आणि त्या पूजा ताईला पण म्हणल्या की तुमच्या इथं तर पहिला पाहुणचार झालेला आहे, मला पण थोडी खातरदारी करू द्या, असं म्हणल्यामुळं मग आलो. त्यांना पण भरपूर हिंडवलं फिरवलं आणि भरपूर बारामतीत पण लोक मला ओळखतात बरं का. मला वाटलं नसेल ओळखतात. तर आता जेवण ऑर्डर केलं आहे. मी तर थोडंसंच खाणार आहे, कारण चहा भरपूर झालेला आहे. 2दा चहा आल्या 2दा झाला. परत पूजा ताईनं पण तसलाच गोड झार चहा केला होता. आणि चहा जर सारखं पिलं ना, मग मला एकतर माझं तोंड येतं माझं, आणि आता सध्या पण माझं तोंड आलेलं आहे. आणि आता बघू, जेवण तर मागवलं आहे, आता जेवण करायचं, खायचं प्यायचं, घरी जायचं आणि मस्तपैकी झोपायचं. कारण आज 2-3 दिवस झालं दुपारनं असलं झोपती बेकारने, आज झोप पण नाही काहीच नाही भेटले. आता गेलं का नाही ह्यांना गप्पा मारायला गुतवायचं. कालच झोपलोय आपण ताई, कालच. त्याच्या अगोदर मी रोज झोपते, पण मला मुंग्या झोपून देत नाही, लय उशीर लागतोय किंवा पुढची ऑर्डर चालली ना, ते म्हणजे सांगून या 10-15 मिनिटं लागतात. लवकर घ्या तरी फास्ट, तरी पण मी सांगितलंय. आपण तरी फास्ट घेणार. बरं, बारामतीतलं हायफाय हॉटेल आलं. भाकरी असेल तर भाकरी द्या स्टार्टिंगला. झालं आता 15 मिनिटं लेट झालो आम्ही मला काय तोपर्यंत. चालतंय नाही. आणि मी स्वातीत कारण ती स्पेशल ताट मागवायला लागल्या होत्या आमच्या सगळ्यांना वेगळं. मी म्हणलं वेगळं नका, आमच्या दोघीत एक द्या म्हणलं, आम्ही दोघीत एक खातो म्हणलं. तिला पण भूक नाही, तिला पण चहा जास्त झालाय, मला पण. आणि आल्या यांना वडापावचा नाश्ता दिलाय. आणि माझं तर कसं 2 वडापावमध्ये मी फुल होते. आणि चहा प्यायल्यामुळं एकच वडापाव खाल्ला, तीच अजून जिरला नाही. तोवर त्यांना जेवायला बोलवलं. मग दाद्या, मी आणि स्वाती आम्ही 3 जण एकच ताटामध्ये जेवण करणार आहे. मग म्हणलं तुम्हाला घ्या म्हणलं, आम्ही एकातच खातो पितो आणि मस्तपैकी पडे मारतो. तर चला भेटू आता सकाळच्या व्हिडिओमध्ये. बाय.